नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवजार तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, आत्तापर्यंत आपण जे आहे ना भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत, शॉर्ट व्हिडिओ की जे आतापर्यंत वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये आलेले आहेत। तर आज आपण बघणार आहे PSI 2012ला एक प्रश्न विचारण्यात आला होता ग्रामरवरती की जे रिकामी जागा जे भरतो ना आपण त्यावरती। बघा काय म्हटलेलं आहे की फिल इन द ब्लँक विथ द सुटेबल वर्ब फॉर्म्स। म्हणजे खालील वाक्य एक दिलेलं आहे, त्याच्यामध्ये रिकाम्या जागामध्ये क्रियापदाचा एक प्रकार भरायचा आपल्याला, ठीक आहे। तर सर्वात पहिल्यांदा जे आहे ना वाक्य वाचा, काय म्हटलेलं आहे, वन ऑफ माय फ्रेंड्स। पहिल्यांदा हेच की कन्सेप्ट समजून घ्या। वन ऑफ माय फ्रेंड्स, वन म्हणजे काय असते मित्रांनो, एक। ऑफ म्हणजे काय, चाचीचे। म्हणजे साधी सरळ कन्सेप्ट काय माहिती आहे का, जर वाक्याची सुरुवात वन ऑफने होत असेल, वन म्हणजे एक, ऑफ म्हणजे चाचीचे, म्हणजे याच्यानंतर येणारे जे नाउन यायला पाहिजे ना विद्यार्थी मित्रांनो, ते जे नाउन आहे ना हे काय असायला पाहिजे, प्लुरल म्हणजे काय की अनेक वचन यायला पाहिजे, ठीक आहे, अनेक वचन यायला पाहिजे। म्हणजे आता बघा बरं, वाक्य बघा, वन आहे, ऑफ आहे, पॉझेसिव्ह प्रोनाउन, हे जे फ्रेंड्स आहे ना, हे जे नाउन आहे ना हे प्लुरल आलेलं आहे। इथपर्यंत आपली कन्सेप्ट बरोबर आहे। म्हणजे हा काय झाला, आपला वाक्याचा सब्जेक्ट म्हणजे काय, कर्ता झाला, ठीक आहे। मग आपल्याला माहित आहे की वाक्याची रचना काय असते, सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट, बरोबर आहे। सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय, एक वाक्य बनत असते, एक क्लॉज बनत असते, ठीक आहे। आता बघा, जर का सब्जेक्ट आलेला आहे मग वर्ब कसं असायला पाहिजे, बरोबर आहे। साधी सरळ कन्सेप्ट आहे, जर का वाक्यामध्ये ऑफ असेल तर ऑफच्या आधी जे काही तुमचं नाउन प्रोनाउन असेल ना त्याप्रमाणे काय असायला पाहिजे, आपलं वर्ब असायला पाहिजे, ठीक आहे। हे बघा, वन सिंग्युलर आहे, फ्रेंड्स अनेक वचन आहे, ठीक आहे। मग भरपूर विद्यार्थी काय करतात, फ्रेंड्स अनेक वचन आहे म्हणून इथं अनेक वचन क्रियापद घेतात, म्हणजे प्लुरल फॉर्म ऑफ वर्ब्स घेतात। ऑफच्या आधी जे नाउन असेल किंवा प्रोनाउन असेल ते सिंग्युलर असेल तर वर्ब सिंग्युलर येते, ते प्लुरल असेल तर वर्ब प्लुरल येते। मी आधीच सांगितलंय फ्रेंड्स का आलेलं आहे, ठीक आहे। तर इथं काय यायला पाहिजे, तुमचं जे वर्ब आहे ना हे असायला पाहिजे सिंग्युलर। मग ऑप्शन मध्ये बघा बरं, सिंग्युलर वर्ब कुठला आहे, एक इज आहे, ठीक आहे। आर तर हे तसं पण नाही येईल, हे पास्ट वाला वर्ब जे आहे अनेक वचन आहे, आणि आर नॉट आहे हे येणार नाही, म्हणजे आपलं येणार वर्ब काय असेल, इज येणार। म्हणजे वन ऑफ माय फ्रेंड्स इज वन ऑफ माय फ्रेंड इज नॅशनल चॅम्पियन इन आर्चरी। म्हणजे धनुर्विद्यामध्ये माझा एक जो मित्र आहे ना, भरपूर मित्रांपैकी एक मित्र काय की राष्ट्रीय चॅम्पियन आहे, ठीक आहे। अशा प्रकारचे हे वाक्य होणार आहे। म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे जर आन्सर सोडवायचे आहेत ना, तुम्हाला मराठीत त्याला ट्रान्सलेट करण्याची गरज नाही, फक्त जे आहे ना बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवायची, बरोबर आन्सर येते म्हणजे येते। जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि मित्रांना पण शेअर करा, म्हणजे काय की जेणेकरून भरपूर लोकांना माहीत पडेल आणि त्यांना पण जे आहे ह्या प्रश्नाचे आन्सर कसे देता येतील ते समजणार आहे। धन्यवाद सर्वांचे माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल।